शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीने बटाटा पिकाची लागवड करून एकरी 15 ते 20 टन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। जर तुम्ही बटाटा उत्पादक शेतकरी असाल किंवा या पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। बटाटा हे थंड हवामानात वाढणारे एक कंदवर्गीय पीक असून कमी कालावधीत चांगला नफा देणारे, त्याच पद्धतीनं वर्षभर मागणी असणारे हे पीक आहे। बटाट्याचा वापर घरगुती भाजीसाठी त्याच पद्धतीनं चिप्ससाठी होत असल्या कारणाने देशांतर्गत त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारात बटाट्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे। सुरुवातीला पाहूया बटाटा पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमिनीची मशागत, त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। बटाटा पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी मध्यम बारीक काळी कसदार त्याच पद्धतीनं पोयटायुक्त वालुकामय जमिनीची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक खोल नांगरणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बटाटा पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास ठरवता येतील। नांगरणी केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये एकरी 6 ते 8 टन चांगला कुजलेला शेणखत, गांडूळ खत, ऊसाची मळी, कोंबड खत, कंपोस्ट खत यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे। त्यानंतर कुळवाची एक पाळी मारून किंवा रोटावेटर करून हा सर्व सेंद्रिय खत आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, उपयुक्त जीवाणूंची गांडूळाची संख्या वाढणार आहे, बटाटा पिकाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। बटाटा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्या कारणाने या पिकाच्या योग्य वाढीसाठी 10 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते। या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये उष्ण तसेच बटाटा पोसण्याच्या कालावधीमध्ये थंड हवामानाची गरज असते। यानंतर पाहूया बटाटा पिकाच्या विविध वाणांविषयी माहिती। बटाटा पिकाची लागवड करण्यासाठी बटाट्याची घरगुती भाजीसाठी विक्री करायची आहे किंवा चिप्स तयार करण्यासाठी विक्री करायची आहे, याच्यानुसार आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची निवड करायची आहे। वाणांची निवड करत असताना आपल्याला चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, मार्केटमध्ये चांगली मागणी, चांगला बाजारभाव असणारे वाण, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, चांगली टिकवण शक्ती असणारे वाण, तर या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला वाणांची निवड करायची आहे। तर याच्यामध्ये काय लवकर येणारे वाण आहेत 60 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये, काही मध्यम कालावधीत येणारे वाण जसे 65 ते 75-80 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्याच पद्धतीनं उशिरा येणारे वाण आहेत जसे 90 ते 110 दिवसाच्या कालावधीत येणारे वाण। तर खाण्यासाठी घरगुती भाजीसाठी आपल्याला कुपरी सिंदुरी, कुपरी सूर्या,
उपरी लवकर, उपरी उकराज, तर यासारख्या वाणाची आपल्याला निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं चिप्ससाठी आपल्याला FC3, त्याच पद्धतीनं खुपरी चिप्सोना 1, चिप्सोना 2 आणि चिप्सोना 3 या वाणाची आपल्याला चिप्सचं प्रोडक्शन करण्यासाठी निवड करायची आहे। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये काही नवीन आलेले वाण असतील तर त्याचा अभ्यास करून आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची निवड करायची आहे। यानंतर पाहूया बियाण्याची निवड। त्याच पद्धतीनं बियाणे प्रक्रियेविषयी माहिती। बटाटा बियाण्याची निवड करण्यात येणारे बियाणे निरोगी असावे। त्याच पद्धतीनं बियाणे कमीत कमी 3 महिने जुने असावे। लागवडीसाठी शक्यतो आपल्याला गुळी बियाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कमी बियाणे लागणार आहे। लागवडीसाठीचा बियाण्यावरचा खर्च देखील कमी होणार आहे। त्याच पद्धतीनं मोठ्या आकाराचं बियाणं असेल तर त्याचे आपल्याला 2 ते 3 भागामध्ये काप करून घ्यायचे आहेत। 25 ते 30 ग्रामचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर बियाण्याची निवड झाल्यानंतर बियाणे आपल्याला सावलीला पसरून लागवड करण्याच्या 1 ते 2 दिवस आधी बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच कीटक यांपासून संरक्षण करण्यासाठी बियाणे प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे। तर बियाण्यावर आपल्याला 22 रेडोमिल गोल्ड सारखं बुरशीनाशक, त्याच पद्धतीनं थायमिथोक्झाम सारखं कीटकनाशकाची तसेच लवकर बियाण्याची उगवण शक्ती होण्यासाठी आपल्याला जर्मिनेटर सारख्या औषधाची बियाण्यावर फवारणी करून घ्यायची आहे किंवा बियाणं त्याच्यामध्ये बुडवून बाहेर काढायचं आहे। बियाणे प्रक्रिया केल्यामुळं आपल्या बटाट्याची लवकर उगवण होणार आहे, मुळं आपले एकसारखे येणार आहेत। त्यामुळं लागवडी अगोदर बियाणे प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे। यानंतर पाहूया बटाटा पिकाच्या लागवडीचा कालावधी, लागवडीची पद्धत तसेच एकरी बियाणे तसेच बेसल डोस विषयी माहिती। बटाटा पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीला शेवटची पुळवाची पाळी मारून किंवा रोटावेटर करून आपली जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे। सुरुवातीलाच मी तुम्हाला विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सांगितलं आहे। जर सेंद्रिय खते सुरुवातीला टाकलेली नसेल तर फक्त पाळी मारून किंवा रोटर मारून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। त्यानंतर आपली जमीन मध्यम हलक्या प्रतीची असेल तर आपल्याला बैलांच्या साहाय्यानं, छोट्या नांगराच्या साहाय्याने दर 3 फुटावर आपल्याला चर पाडून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 4 ते 5 ट्रॉली चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घेऊन त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रासायनिक खतांचा बेसल डोस सांगतो। तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग 20-20-013, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक सीवीड व मायक्रोरायझा। त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये 1 बॅग फर्टेरा आपल्याला मिक्स करायचा आहे। सर्व खत सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून यावर आपल्याला जीवामृत, NPK जीवाणू, EM द्रावण तसेच ताक व गुळ याची फवारणी करायची आहे। सर्व खत मिक्स करून 1 ते 2 दिवस त्याच्यावर प्लास्टिकचा तळवट झाकून 1 ते 2 दिवस त्याची भट्टी लावायची आहे। त्यानंतर आपल्याला हलक्या मध्यम जमिनीत नांगराच्या साहाय्याने आपण दर 3 फुटावर जे चर पाडलेले आहे त्या चरामध्ये हा सर्व खत मजुरांच्या साहाय्याने टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जर आपण गोळी बियाण्याचा वापर करत असाल तर आपल्याला चरामध्ये दर 6 इंच अंतरावर 1 बियाणं मजुरांच्या साहाय्याने अंतरून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं जर मोठ्या आकाराचं बियाणं असेल तर आपल्याला 9 इंचावर 1 बियाणं बटाट्याचं अंतरून घ्यायचं आहे। त्यानंतर बैलांच्या साहाय्याने छोट्या नांगराला पत्रा लावून आपल्याला या बटाट्यावर माती चढवून घ्यायची आहे, बटाट्याला माती लावून
घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बियाणं मातीआड होणार आहे. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी असेल, कसदार असेल तर आपल्याला छोट्या नांगराच्या सहाय्यानं 3.5 फुटावर एक चर पाडायचा आहे. दर 3.5 फुटावर आपल्याला चर पाडून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सेंद्रिय रासायनिक खताचा बेसल डोस टाकायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोळी बियाणं असेल छोटं तर दर 6 इंचावर अंतरून घ्यायचं आहे, आणि मोठं जर बियाणं असेल मोठ्या आकाराचं तर आपल्याला 9 इंचावर मजुरांच्या सहाय्यानं चरामध्ये अंतरून घ्यायचं आहे. त्यानंतर बैलांच्या सहाय्यानं, छोट्या नांगराच्या सहाय्यानं पत्रा लावून त्याला मातीची भर द्यायची आहे. बियाणं आपलं मातीआड करायचं आहे. तर ही झाली आपली लागवडीची जुनी पद्धत. तर लागवड केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा पाटपाण्याने देखील आपण बटाटा पिकाला पाणी उगवण्यासाठी देऊ शकतो. तर ही झाली आपली पारंपरिक बटाटा लागवडीची पद्धत. तर दुसरी जी पद्धत आहे सुधारित पद्धत, आधुनिक पद्धत, तर याच्यामध्ये आपला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बटाटा पेरणी यंत्रानं आपला 4.5 फुटी बेडवर आपला बटाट्याच्या 2 ओळीची बियाण्याची आपल्याला पेरणी करायची आहे. तर पेरणी करत असताना आपल्याला गोळी बटाटा असेल तर 6 इंचावर आपल्याला एक बियाणं त्या मशीनच्या सहाय्यानं पाडायचं आहे. त्याच पद्धतीनं मोठ्या आकाराचं बियाणं असेल तर आपल्याला 9 इंचावर आपल्याला एक बियाणं पाडायचं आहे. 4.5 फुटी बेडवर आपल्याला 2 ओळी पेरणी करायची आहे. तर या पद्धतीनं जलद काम होण्यासाठी, वेळ त्याच पद्धतीनं कष्ट वाचण्यासाठी, मजुरी वाचण्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बटाटा पेरणी यंत्रानं आपली बटाट्याची पेरणी करून घ्यायची आहे. तर पेरणी करायच्या अगोदर आपल्याला शेतामध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस आधी फेकून टाकायचा आहे. त्यानंतर बेडवर आपल्याला डबल ड्रिप अंतरून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी त्याला पाणी द्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला बटाटा पिकाची लागवड, बटाटा बियाण्याची लागवड करायची आहे. त्यानंतर आपल्याला दर 4 दिवसाला 5 दिवसाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याला उगवण होण्यापर्यंत पाणी द्यायचं आहे. तर बटाट्याचं बियाणं उगवण्यासाठी आपल्याला साधारण 18 दिवसापासून ते 22 दिवसाचा कालावधी लागतो. तर बटाट्याची प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये जून, त्याच पद्धतीनं जुलै या कालावधीत लागवड केली जाते. त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर या कालावधीत लागवड केली जाते. तर बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा प्रश्न असतो की बाजारामध्ये बटाट्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी बटाट्याची लागवड कधी करावी. तर बटाट्याची लागवड साधारण 15 ऑगस्ट पासून ते 5-10 सप्टेंबर पर्यंत केल्यानंतर आपला बटाटा लवकर बाजारात येणार आहे आणि आपल्याला योग्य बाजारभाव देखील मिळणार आहे. त्यामुळे इतर शेतकरी बांधवांपेक्षा 1 महिनाभर आपल्याला बटाट्याची लवकर लागवड करायची आहे. तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला गोळी बियाणं असेल तर आपल्याला लहान आकाराचं जे बियाणं आहे आपलं, तर एकरी आपल्याला 3 ते 4 क्विंटल बियाण्याचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं मोठ्या आकाराचं बियाणं असेल तर आपल्याला एकरी 7 ते 8 क्विंटल, 9 क्विंटल पर्यंत बियाणं लागणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला लागवड करून घ्यायची आहे. यानंतर पाहूया बटाटा पिकाच्या विविध आंतरमशागतीच्या कामांविषयी माहिती. बटाटा पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला पहिल्या 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये तणांचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन व नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या बटाटा बियाण्याची लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला मेट्रिब्युजिन 70%, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये टार्गा सुपर म्हणजेच क्विजिला फ्लॉप, इथाईल, ही 2 तणनाशक एकत्रित मिसळून आपल्याला बटाट्याच्या प्लॉट मध्ये फवारणी करून घ्यायची आहे. जेणेकरून एकदल व द्विदल वर्गीय तसेच रुंद पानाचं व अरुंद पानांच्या तणांचा आपल्याला योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. त्याच पद्धतीनं गरजेनुसार आपल्याला वेळोवेळी आलेलं तण खुरपणी किंवा निंदणी करून देखील आपण काढून
घेऊ शकतो। त्याच पद्धतीनं आपल्या बटाट्याचं पीक लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला या पिकाला रासायनिक व सेंद्रिय खतांचा दुसरा डोस बेडवर टाकायचा आहे, किंवा 3 फुटाची 3.5 फुटाची सरी असेल तर आपल्याला सरीमध्ये टाकायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 600 ते 700 किलो चांगला कुजलेला सेंद्रिय खत आणि त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्राला आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करायचा आहे। उदाहरणादाखल मी एक तुम्हाला खतांचा डोस सांगतो। तर 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपला 600 ते 800 किलो जीवाणूंची प्रक्रिया केलेला सेंद्रिय खत आणि त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग 9-24-24 किंवा 10-26-26, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 2 बॅग पोटॅश, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड, 1 बॅग झिंक सल्फेट, 2 बॅग कॅल्शियम मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य। त्याच पद्धतीनं 1 बॅग सिलिकॉन व 1 बॅग फर्टेरा हा सर्व खत एकत्रित मिक्स करायचा आहे आणि आपल्याला बेडवर किंवा सरीमध्ये समसमान टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर छोट्या पॉवर टिलरच्या साहाय्यानं किंवा बैलांच्या साहाय्यानं छोट्या नांगराच्या साहाय्यानं आपल्याला मधल्या सरीमध्ये रान फोडून आपल्या बटाटा पिकाला मातीची भर द्यायची आहे। मातीची भर दिल्यामुळं आपल्या शेतातील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं आपण टाकलेला सेंद्रिय व रासायनिक खतांचा डोस मातीआड होणार आहे। तर या पद्धतीनं खतांचा आपल्याला दुसरा डोस आपल्या बटाटा पिकाला द्यायचा आहे। मातीची भर दिल्यामुळं मुळांचा झाड वाढणार आहे, झाडाच्या बुंद्याला योग्य पद्धतीनं आधार मिळणार आहे, अधिक फुटवा होणार आहे, तसेच आपली जमीन भुसभुशीत होणार आहे, बटाट्याच्या गड्ड्याची योग्य पद्धतीनं कंदाची वाढ होणार आहे। त्यामुळं बटाटा पिकाला मातीची भर देणं अतिशय गरजेचं आहे। यानंतर पाहूया बटाटा पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी, अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती। आपण आपल्या बटाटा पिकाला लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस दिलेला आहे। दुसरा डोस आपण मातीची भर देण्यापूर्वी टाकलेला आहे। त्याच पद्धतीनं इतर खतांचे डोस आपण रासायनिक खतांचे आपण बटाटा पिकाला ठिबकच्या माध्यमातून देणार आहोत। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, चिलेटेड, झिंक, मॅग्नेशियम, फेरस तसेच झिंक यांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं बटाटा पिकाच्या अधिक फुटव्यासाठी, वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला 28-28 किंवा 24-24-0, 12-61, 19-19-19 या प्रकारच्या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे। फुटव्यासाठी संजीवकांचा वापर करायचा आहे। ठिबकच्या माध्यमातून मुळांच्या योग्य पद्धतीनं मुळांची वाढ तसेच विकास होण्यासाठी आपल्याला ह्युमिक ऍसिड, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारख्या जैविक बुरशींचा वापर देखील करायचा आहे। तसेच बटाटा पिकाला फुल निघण्याच्या अवस्थेत तसेच मुळांवर अंडे तयार होण्याच्या अवस्थेत आपल्याला योग्य पद्धतीनं गर्भधारणा होण्यासाठी ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य, चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं शेवटी बटाटा फुगवणीच्या काळामध्ये आपल्याला बटाट्याची योग्य पद्धतीनं फुगवण व्हावी, आकार चांगला वाढावा, चांगली चमक यावी, त्याच पद्धतीनं आपला बटाटा साठवणुकीमध्ये जास्त दिवस टिकावा यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपल्याला पोटॅशयुक्त खतांचा, जीए सारख्या संजीवकांचा तसेच वाढरोधक औषधांचा देखील आपण शेंडा थांबवण्यासाठी तसेच सर्व पानांतील रस तसेच खोडातील रस बटाट्याकडे खाली उतरण्यासाठी
लिओसिन सारख्या संजीवकाचा देखील आपण फवारणीच्या द्वारे वापर करू शकतो। तसेच ठिबकच्या माध्यमातून आपण सिलिकॉन, गंधक, मॅग्नेशियम यांचा देखील वापर करू शकतो। विविध रसशोषक किडींचा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आंतरप्रवाही कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर करू शकतो। आपल्या बटाट्याच्या झाडामध्ये अधिकाधिक स्टोरेज व्हावे, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, अधिक फुटवा तसेच फळांवर योग्य पद्धतीनं गर्भधारणा होऊन जास्तीत जास्त बटाट्यांची सेटिंग व्हावी, यासाठी ठिबकच्या माध्यमातून दर 15 दिवसाला आपल्याला जीवामृत, गांडूळ पाणी, ताक व गुळ, गोमूत्र, NPK जीवाणू, EM द्रावण, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य यांची स्लरी यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। बटाटा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्व अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व काटेकोर नियोजन तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे। आता पाहूया बटाटा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। बटाटा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्या बटाटा पिकाला जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, हवामानातील बदलानुसार, हंगामानुसार तसेच ऋतुमान बदलानुसार नेहमी ठिबकच्या माध्यमातून वापसा स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे। तर या पिकाला आपण ठिबकच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं काही शेतकरी बांधव पाट पाणी किंवा स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून देखील पाणी देतात। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ठिबकचा वापर केला कधी चांगला। तर या पिकाला नेहमी आपण वापसा स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे। तर सुरुवातीला वाढ व फुटवेच्या अवस्थामध्ये, फुलांच्या अवस्थेदरम्यान आपल्याला या पिकाला मध्यम पाण्याची आवश्यकता असते। त्याच पद्धतीनं बटाटा पोसण्याच्या अवस्थेमध्ये या पिकाची पाण्याची गरज वाढते। तर शेवटी बटाटा पोसण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पाणी द्यायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला शेवटी 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या आपल्याला पाट पाण्याच्या माध्यमातून द्यायच्या आहे, जेणेकरून बटाट्याची आपली साईज तसेच आकार, वजन वाढण्यास मदत होणार आहे। अति पाणी देणं आपल्या बटाटा पिकाला कधी टाळायचं आहे, जेणेकरून मर व मुळकूस, कंदकूस रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येणार आहे। आता पाहूया बटाटा पिकाच्या विविध कीड व रोगांविषयी माहिती। बटाटा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकावर हवामान बदलामुळे येणाऱ्या कीड व रोगांचं तज्ञांच्या सल्ल्याने व्यवस्थित फवारणीचे नियोजन करून वेळीच आपल्याला कीड व रोगांचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं। तर बटाटा या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी यासारख्या रसशोषक किडींचा, त्याच पद्धतीनं पाने खाणारी आळी तसेच जमिनीतून कंद व मुळं पोखरणारी तसेच केसाळ आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बटाटा बियाण्याची लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसा दरम्यान शेतामध्ये एकरी 4 ते 5 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळ्याचे लावून घ्यायचे आहेत। शेतामध्ये हेक्टरी 1 सोलार सापळा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून पिकावर येणाऱ्या विविध प्रकारच्या रसशोषक किडींचा तसेच पतंगांचा आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। तसेच फवारणीमध्ये आपल्याला निममार्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे। किडींची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपल्याला आलटून पालटून चांगल्या नामांकित कंपनीच्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। बटाटा या पिकावर लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळांमध्ये रोपांना मर, मुळकूस या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्यानंतर
नंतरच्या कालावधीत तांबेरा, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, तसेच पानावर व खोडावर येणारे जीवाणूजन्य ठिपके या रोगांचा, तसेच कंदसड, कंदपूज या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच्या बुरशीनाशकांचा आलटून पालटून फवारणीमध्ये वापर करायचा आहे। आता पाहूया बटाटा पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। बटाटा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था माहित असणं गरजेचं आहे। सुरुवातीची अवस्था आहे रोपांची अवस्था, दुसरी अवस्था आहे वाढ व फुटवेची अवस्था, तिसरी अवस्था आहे फुलांची अवस्था, तसेच मुळ्यांवर अंडे सुटण्याची अवस्था, गर्भधारणेची अवस्था आणि शेवटची अवस्था आहे बटाटा फुगण्याची अवस्था, कंद पोसण्याची अवस्था। तर या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला फवारणीचं योग्य पद्धतीनं नियोजन करायचं आहे। सुरुवातीची फवारणी आपल्याला वाढ तसेच फुटव्यासाठी घ्यायची आहे। नंतरची फवारणी आपल्याला फुलधारणेची अवस्था, तसेच या अवस्थेमध्ये पानांची लांबी रुंदी वाढावी, झाडामध्ये अधिक अन्नद्रव्याचं स्टोरेज व्हावं यासाठी घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं नंतरच्या फवारण्या आपल्याला आलटून पालटून कंदाची साईज वाढण्यासाठी, आकार वाढण्यासाठी, चमक वाढण्यासाठी, बटाट्याची टिकवण शक्ती होण्यासाठी आपल्याला करायचे आहे। तर फवारणीमध्ये आपल्याला आलटून पालटून योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकांचा, सूक्ष्म अन्नद्रव्य, चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन, झिंक, फेरस तसेच सिलिकॉन, गंधक यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। तसेच झाडाची शाकीय वाढ थांबवण्याकरता आपल्याला वाढरोधक संजीवकांचा वापर देखील करायचा आहे, जेणेकरून झाडातील सर्व अन्नरस खाली गड्ड्याकडे वळला जाईल, तसेच कंद आपला योग्य पद्धतीनं उगले जातील। तसेच शेवटी आपल्याला वरून पोटॅशयुक्त खतांचा, जीए सारख्या संजीवकाचा बटाटे फुगण्यासाठी तसेच सिलिकॉनचा वापर देखील करायचा आहे। तर आपला बटाट्याची लागवड खरीप हंगामामध्ये केलेली असेल, सततचा पाऊस असेल, तर आपल्याला 8 ते 10 दिवसाला फवारणीचं नियोजन करायचं आहे। त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात लागवड केलेली असेल तर या हंगामामध्ये देखील धुईधुक्यामुळे रोगकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो। तर रब्बी हंगामात वातावरणात होणाऱ्या बदलानुसार आपल्याला दर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान फवारणीचं नियोजन करायचं आहे। आपल्या बटाटा झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिकाधिक स्टोरेज व्हावं, मुळांवर जास्तीत जास्त बटाट्याची सेटिंग व्हावी यासाठी आपल्याला फवारणीमध्ये योग्य प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा जसे जीवामृत, NPK जीवाणू, EM द्रावण यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे। यानंतर पाहूया बटाटा पिकाची काढणी तसेच उत्पादन याविषयी माहिती। बटाटा बियाण्याची लागवड केल्यानंतर पानानुसार लवकर येणाऱ्या वाणांची काढणी 60 दिवसानंतर चालू होते। मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची काढणी 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान चालू होते। त्याच पद्धतीनं दीर्घ कालावधीत उशिरा येणाऱ्या वाणांची काढणी 90 ते 100-110 दिवसांच्या दरम्यान चालू होते। तर काढणीपूर्वी बटाट्याचा आपल्या सर्व पाला वाळलेला असतो, त्याच पद्धतीनं झाडातील पानातील सर्व अन्नरस कंदाकडे ओढला जातो। 60 ते 70% झाडांचा पाला वाळून खाली गळाल्यानंतर त्याच पद्धतीनं आपल्याला 7 ते 8 ठिकाणी जमिनीमध्ये उकरून त्या ठिकाणी कंद व्यवस्थित पोचलेत का नाही हे आपल्याला
पाहायचा आहे। योग्य पद्धतीनं वाढ झाली असेल तर आपल्याला छोट्या नांगराच्या साहाय्याने आपल्याला बेडच्या खालून आपल्याला मारून त्या ठिकाणी आपल्याला बटाटा आपली काढणीसाठी सुरुवात करायची आहे। तर मजुराच्या साहाय्याने आपल्याला सर्व बटाटे आपले शेतातले वेचून घ्यायचे आहेत किंवा काय माती आड असतील तर ते उकरून आपल्याला बाहेर काढायचे आहेत। त्यानंतर सर्व बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर लहान आकाराचा मध्यम आकाराचा बटाटा त्याच पद्धतीनं मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत, त्याची प्रतवारी करायची आहे आणि मार्केटला त्यानुसार आपल्याला विक्रीसाठी पाठवायचं आहे। तर या पद्धतीनं आपल्याला बटाट्याची काढणी करून घ्यायची आहे। तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण बटाटा या पिकाचे एकरी 15 ते 20 टन उत्पादन घेऊ शकतो। तर बटाटा पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनामुळे माहितीमुळे आपल्या बटाटा पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं आणखी इतर कोणत्या पिकाविषयी आपल्याला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त बटाटा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या बटाटा पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित लागवड पद्धतीने कोबी पिकाचे एकरी 30 ते 50 टन उत्पादन घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।